ही तळमळ खरंच आहे का? कुठंच फेऱ्या मारू नका. हे डॉक्टर चांगले आहेत म्हणून त्यांच्याकडे जायचं, ते सांगतात तर दुसरं कोणतं आलं सांगितलं ते चांगलं आहे तिकडं जायचं, चौथं कोणतं आहे ते सांगता तिकडं कशाला गेला तिकडं चांगले आहे. म्हणजे तुम्ही गोल 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 फिरत राहायचं. छोट्या छोट्या कारणासाठी नका जाऊ. मोठी कारणं आहेत ठीक आहे चला त्याच्यासाठी आपण आहे ना, पण किरकोळ गोष्टीसाठी खरंच फेऱ्या मारू नका. आणि प्रॉपर ट्रीटमेंट केला तुम्ही घरच्या घरी निसर्गातून. आता दात मजबूतीपासनं केसांपासनं मी सगळं सांगतो. पण असं आहे का मी तुम्हाला सांगतो माझं पोट एवढं मोठं आहे मला टक्कल पडलंय आहे का? या तुम्ही कुठे हेअर प्लांटेशन केले का बघा, कुठं काय आहे का? ओरिजिनल आहे सगळं, येऊन बघा. पोट आहे का बघा कुठं. मी करतोय, मला जे अनुभव आहे ते मी सगळ्यांना सांगत राहतो. मला बीपी नाही, शुगर नाही, कुठलं मी कधी आजारी पडत नाही. मला कोविडमध्ये सुद्धा मी खूप ठिकाणी फिरलो पण मला कधी सर्दी खोकला झालाच नाही. याचं कारण आहे की मानसिकता. आणि आपण ज्या गाडीत बसलेलो असतो ना ती गाडी रस्त्यानं ओकेच चालली असं वाटतं. दुसरा कोण आडवा आला ना त्याला वाटते मी आलो याला दिसते की नाही, आपल्याला वाटते आम्ही आलो त्याला दिसतंय की नाही. समोरच्याला वाटते आपण आडवा आलोय आणि आपल्याला वाटते समोरचा आडवा आला. म्हणजे आपण ज्या गाडीत बसतोय ना ती गाडी योग्य चालली आहे असंच आपलं फिलिंग असतं, असं आपलं मत असतं. तर तुमचे विचार बरोबर आहेत, तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. पण त्या डॉक्टरांच्या हिशोबानं त्यांनाही वाटलं साहजिकच आहे. इतर लोकांची मानसिकता आहे तसं, म्हणून समजून घ्या, अंडरस्टँडिंग ठेवा. आणि इथं जे आपण आहे ना, नाहीतर हे एवढं यायचं बोलायचं सगळ्यांना येऊ नका म्हणून सांगायचं हे काय मला पैसे मिळतात का ह्याच्यातून? मी सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर पण जातो. मी स्वखर्चाने 3-4 गाड्या असतात, 15-20 लोक असतात माझ्यासोबत, आम्ही सगळेजण जातो. पण एकही रुपया कुणाकडून मी पेट्रोलचा सुद्धा घेतलेला नाही. माझं राहणं खाणं माझं मी स्वतः बघतो. जिथं कार्यक्रम असतोय तिथं 1 दिवसाचं फक्त राहणं ते बघतात आणि 1 वेळचं जेवण. ज्यावेळेस कार्यक्रम असतो ना संध्याकाळी तर त्या दिवशीचं राहणं आणि त्या दिवशी संध्याकाळचं जेवण, ते पण रात्री मी जेवत नाही. 50शी क्रॉस केल्यानंतर मी जेवायचं बंद केलंय. आता 15 ऑगस्टला 55 लागतंय मला. पण मानसिकता तशी आहे माझी, मला काय होणार नाही. आणि व्यायाम करतो मी, तर तुम्ही तसंच करा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी नका जाऊ आणि नका करू. बघा ताईंच्यामुळं आज एवढं बोलता आलं, एवढं सगळ्यांची मानसिकता झाली की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी जाऊ नका. मी पाया पडतो सगळ्यांना. आणि ह्यातनं मला काय मिळत नाही, काही मिळत नाही. औषध सुद्धा मी माझे व्हिडिओ काढून ऐका तुम्ही. औषध सुद्धा घ्यायचं असेल तर तीर्थ घेतल्यासारखं घ्यायचं. आपण भात खाल्ल्यासारखी औषधं खातो, तीर्थ घेतल्यासारखं औषध घ्यायला पाहिजे. त्यासाठी जिथं तुम्ही जाताय तिथं पहिली श्रद्धा ठेवा. एकच डॉक्टर कोणतरी फिक्स पकडायचा. काय होतंय आता त्या डॉक्टरना जजमेंट येतंय तुमचं, तवर तुम्ही काय करता दुसरीकडे जाता. आता त्यांना जजमेंट येते तर तिसरीकडे जाताय. त्या 2 डॉक्टरांचा काय दोष आहे? व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. प्रत्येकाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे आहेत एवढं देवानं व्हेरिएशन दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीला. प्रत्येक मानव वेगळा आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे. नवरा बायको जरी असतील तरी सुद्धा त्यांचे विचार वेगळे. नवऱ्याचे वेगळे आहेत, बायकोचे वेगळे. जुडवा असतील ना, दोन्ही जुळ्यांचे वेगवेगळे विचार असतात. एकत्र जन्माला आले, एकत्र पोटात वाढले पण नाही. एकाच आईच्या 2 मुलांचे विचार वेगवेगळे असू शकतात आणि असतात. म्हणून तर भावाभावांच्यात भांडणं होतात. त्याला कारण ते म्हणून विचार चांगले पाहिजे. आपल्याला जर निरोगी राहायचं असेल विचार चांगले ठेवा. आणि बघा पूर्वीच्या लोकांना खरंच जे शिकलेले नव्हते ते खरंच शाणे म्हणायची वेळ आली. कारण त्यांनी सगळंच किचनमध्ये आणून ठेवलंय. हळद आणले, सुंठ आणले, तुमचं दालचिनी आणले, लवंग आणले, मिरी आणले. सगळं जे आपल्या आरोग्याला योग्य आहे ते आपल्या स्वयंपाकघरात आणून दिले. आणि देवानं देताना ना एक डॉक्टर आपल्या सोबत दिलेलाच आहे. त्याच्यासारखा दुसरा डॉक्टर कोण नाही. आपली आईसारखा दुसरा कोण डॉक्टर नाही. आमच्या आजी होती ना ते काढे करून पाजायचे आम्हाला. म्हणजे आज पण आम्ही आहे ना ओके. आमच्या आजोबांनी मला व्यायामाची सवय लावली. मी आजही व्यायाम करतो, कधी चुकत नाही. चुकून वाकून कधी राहतो, दौऱ्यावर गेलो किंवा कधी समजा वाचन करत कधी बसलो असेल तर तेव्हा एकदा राहतो. पण व्यायाम हा कंपल्सरी करतोच करतो, म्हणून मी फिट आहे ओके. तर आपणही तसंच राहावं. औषध कुठली घेऊ नये. जर करायचं असेल तर घरगुती उपाय करा, जे यूट्यूबवरती भरपूर आहेत आणि करून बघायला काय हरकत आहे. त्याचे पैसे नाहीत, त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत. मेन म्हणजे एखादं काय जर घरगुती उपाय केला तुम्ही तुमचा जीव जाणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. कारण वनस्पती ज्या आहेत त्या जीवदान देण्यासाठी ती संजीवनी आहे.
ते आपण केलं पाहिजे, राहिलं पाहिजे व्यवस्थित. तर विनंती करतो सगळ्यांना की या गोष्टी करा. आणि गरज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ना, आज आपण ना एखाद्या माणसाकडे 2-4 डिग्री असल्याशिवाय त्याला सुशिक्षित बनत नाही. पण पूर्वी 7वी पास शिक्षक होते. 7वी पास झालेली शिक्षकाची नोकरी लागायची. म्हणजे माझ्या लहानपणी तर बघितलं, आमचे जे शिक्षक होते 7वी पास होते. त्यामुळे मॅडम होत्या ना, ताई होत्या, तर त्या 7वी पास होत्या माझ्या लहानपणी शिक्षणात. आज आहे का हो तसं 7वी पास वाल्याला काय घेतात का? 10वी नापास, 10वीपर्यंत शिकला म्हणजे खूपच शिकला असं असायचं. काय काय जण तरी दारावरती बोर्ड लावायचे, नापास झालेली माणसं बोर्ड लावायची, आहे का नाही? नापास आकाश महापुरे, आकाश महापुरे नॉन मॅट्रिक, नॉन मॅट्रिक लिहिलेलं असायचं, मॅट्रिक पास लिहिलेलं असायचं. त्यावेळी 10वीला म्हणजे 12वीला मॅट्रिक होती ऍक्च्युली, पण ते नॉन मॅट्रिक मॅट्रिक तिथं सुद्धा त्याला सुद्धा करवायला सांगायचं. आज 15वी शिकला, BCom झाला, BA झाला, तरी सुद्धा त्यात जर समजा कुठं काय झालं तर आज परिस्थिती कशी असते माहिती का? शाळेतल्या मुलांची सुद्धा परिस्थिती बघा. इंग्लिश 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 कसा बसा सुटेल, मराठीचं काय सुटतंय सोडा, हिंदीचं पण सोपा गेला. असं परीक्षा झाल्यानंतर गणित करत बसतात. आता म्हणतात की गणितात मात्र माझं काही खरं नाही, इतिहास काय समोरच्यानं लिहिलंय तेच मी लिहिलंय, दुसरं काय लिहिलेलं नाही. त्याला जेवढे पडतील तेवढे मला पडतील, पण गणिताचं काय करायचं? गणिताचं मग तिथं देवाला जायचं, हात जोडायचा. देवा बाकीचा विषयाचं नाही, पण गणितात तेवढं पास कर, तुला अर्धा किलो पेढे देतो. मिठाईवाला सुद्धा बोलवते बघा, अर्धा किलो पेढा एका विषयात गेलायच ना, 1 किलो म्हणजे 2 विषयात गेलायच काय? असं असते. 10वी पास झालं, पूर्वी पेढे वाटायचे, सगळ्या गावाला सांगायचे. आज आहे का 8वी पास 10वी पास काय किंमत आहे का? 7वी पास 10वी पास काय नाही. म्हणजे आज शिक्षण घेऊन आपण आडाणी झालोय खरं तर, काही दुर्दैव आहे खरं तर. आणि आपण ना अनावश्यक गोष्टींचा विचार करतो. आपल्या शरीरात ज्या गोष्टी नाहीच आहेत होणार त्याचा सुद्धा आपण विचार करतो. मला कॅन्सर झाला तर, अरे जेव्हा होईल तेव्हा बघू ना. त्याच्या विचारात आजपासून तुझी झोप मोड. रात्री विचार करायचा, मला कॅन्सर झाला तर माझ्या पाठीमागल्या लोकांचं कसं काय, कोण तुमच्या बरोबर मरत नाही, तुम्हाला कॅन्सर झाला तुम्हीच मरणार. आणि जागरणानं उष्णता वाढणार, पित्त वाढणार. कॅन्सर नाही झाला तर दुसरे रोग का असणार तुम्हाला होणार. त्यामुळे झोप महत्वाची आहे. माणसं आजकाल झोपत नाही, वेळ असून सुद्धा झोपत नाही. असं म्हणणार आहे की वेळ कुठं असतो, रात्री 12 आणि 1 वाजेपर्यंत मोबाईलवरती असतात. व्हॉट्सअप बघायचं, कुणाला काय गुड नाईट म्हणायचं 100 जणांना. का झोपणच नाही तर राहिलं ते तिकडे. तुमच्या गुड नाईट काय फरक पडणार आहे त्यांना? तुम्ही किती लोकांचं गुड नाईट वाचता? कुणीतरी तुम्हाला गुड नाईट पाठवून मग झोपता का? त्याला पण गुड नाईट म्हणताना दुसऱ्याशी चॅटिंग चालू करा, जोपर्यंत ते गुड नाईट म्हणत नाही. असतं का सांगा? असं एक ह्या गोष्टींचा विचार करा ना. तुम्ही गप झोपा घेऊ. 10 वाजता 9:30 10ला गप झोपायचं. काय पुढे काय दंगा करायचा काय नाही. आम्हाला ती सवय गुड नाईट म्हणाय 100 जणांना गुड नाईट गुड नाईट. सकाळी उठायचं, ते उठायच्या अगोदर ते अंतर नाही तर तोवरच आपलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ते विचारतं रात्री झोपला का नाही, 2 वाजता गुड नाईट पाठवले, परत आणि 6 वाजता गुड मॉर्निंग. काय उपयोग आहे? मला फॉलो करणारी बरीच लोक मला पण म्हणतात, हो साहेब रात्री 2 वाजेपर्यंत तुमचं बघत बसतोय. अरे कशाला राजा, मी तुम्हाला तंतोतंत फॉलो करतो, रात्री 2 वाजेपर्यंत बघतो. काय बघतोस 2 वाजेपर्यंत? मला 10ला झोप ना, सकाळ पहाटे उठून बघ. रात्रभर तुम्ही जागा आणि मला जागा कशाला ठेवतोस? काय त्या गोष्टी साध्या साध्या. आयुष्य परत नाही. एकदा गेलेला दिवस, गेलेली वेळ कुणीही परमेश्वरानं जरी सांगितलं तरी परत येऊ शकत नाही. लक्षात घ्या. जन्म आणि मृत्यू काय हे कुणाच्या हातात नाही, आणि गेलेली वेळ ही परत आणणं हेही कुणाच्या हातात नाही. तर मृत्यू, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर तुमचा मृत्यू फिक्स लिहून ठेवलेला आहे. कुठं, कधी, कसा, कशानं, वेळ सेकंदासहित सगळं लिहिलेलं असतंय. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. वेळ आली की तुम्ही 100% जाणार. वेळ नसेल तर तुम्ही मरणार नाही. नाहीतर उगाच काय एक एक जण बघा की 4-4, 5-5 वर्षी 10-10 वर्षी बेडवरती पडून असतात, मरता मरत नाही. घरची वैतागलेली असतात. वेळच आलेली नाही तर काय करणार? तिची वेळ आलेली नसते, वेळ नसते.
4-4, 5-5 आणि 10-10 वर्ष अंतरुणाला खेळून असलेले बेडसोर्स झाले, जखमा झाल्यात, हाडं दिसत आहेत, तरी त्याचा जीव जात नाही. घरचे वैतागलेले असून सुद्धा, कारण त्याची वेळ आलेली नसते. आणि एक जण चालता बोलता दष्टपुष्ट जाता जाता मरतोय. वेळ आल्यावर काय तो का अंतरुणाला पडून राहिलाय का? म्हणून विचार करा की कसं राहायचं, कसं जगायचं. आणि औषधं जी आहेत ना, तुम्ही इकडं तिकडं 100 लोकांची खाण्यापेक्षा एक ठिकाणी कुठेतरी विश्वास ठेवा. पहिली गोष्ट आहे की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा. त्याला थोडं व्यायाम द्या. त्याला रोज सांगायचं आलीच वेल करायचं. काय होत नाही. आम्ही काय करतोय, बाबा माझ्या काय इकडं हात ठेवला की जरा कालच्यापेक्षा ठोके वेगळेच वाटतात. लगेच बीपी बघायचं, लगेच मग बीपी झाला 140 वर गेला की त्या भीतीने 160 वर उडी मारतो. डायरेक्ट गोळी खायला चालू. पण ती तर थोड्या दिवसात बंद होते का? एकदा सुरू झाली की सुरू. शुगरची औषधं एकदा सुरू झाली की सुरू. असं कुठलीही औषधं एकदा सुरू झाली की आपल्याला ती मानसिकता होऊन जाते. माझ्या इथं हजारो लोक आहेत ताई ज्यांनी औषध पाणी टोटल बंद केलं. बीपीच्या गोळ्या बंद केल्या, शुगरची औषधं बंद केली, सगळं बंद केलं. इन्शुलिन सोडलेली माणसं माझ्याकडे. आता ते काय मला महिन्याला ते इन्शुलिनचे 4-5 हजार होतात, ते काय मला आणून देत नाही. आणि असले दिली तरी नको आहेत मला. ते त्यांच्या कुटुंबाला वापरावं. जे औषधाला खर्च घालताय, जेवढे पैसे खर्च करताय, ते तुम्ही काय करा माहिती आहे का? कुठेतरी फिरायला जावा. की जग दुनिया खूप सुंदर आहे. तुम्ही असं फिरत राहिलात, बघत राहिलात ना, तर तरुण राहता. त्या परमेश्वरानं पृथ्वीवर काय काय दिले आपल्याला बघायला मिळालं ना, की आपण किती भाग्यवान आहोत हे समजायला लागते. नाहीतर घरात बसायचं, अंथरुणावर झोपायचं, मला ताप आला, मला खोकला आला, आता मी मरतोय का काय. मेला तर तुम्हाला कोण ठेवत नाही, नेतात. मी म्हणतोय जिकडे फिरायला गेला तिकडंच मला. तुमचं तिकडं प्रेत सुद्धा इकडे आणायला नको, तिकडंच कुठंतरी पुरायला सांगायला जायला नाही. पण जग दुनियेत काय आहे ते बघा ना. काय बघतोय आपण? 7 आश्चर्य या पृथ्वीवर जगात आहेत म्हणून सांगितलं. किती लोकांनी बघितले त्यातले 707? पण काय मानवाचा जन्म घेऊन काय उपयोगाचा आहे? देवान तुम्हाला काय काय फॅसिलिटीज, केवढं तुम्ही प्रगत झालाय. विमान झालेलं आहे, या देशातून त्या देशात आपण किती वेळा जातो हे बघा. आणि आपण जाऊ शकतो, बघू शकतो. पूर्वीच्या काळच्या लोकांनी काय ते कसा कुतुब मिनार बांधला असेल होतो, असा क्रॉस आहे. काय इंजिनियरचं डोकं असेल त्यावेळेस? वाळू, खडी, सिमेंट काय आहे का? काय केलं असेल नेमकं? असा कसा बांधला असेल तेवढा उंच? काय डोकं असेल बघा. म्हणजे त्यावेळेस लोक होतील का? पण इंजिनिअरिंग होतं का त्यावेळेस? मोठमोठे दगड एक ठिकाणी असं आहे की साधारण 500 टनाचे दगड हे 5व्या मजल्यावर नेले. कसे नेले असतील? 500 टनाचा दगड 5व्या मजल्यावर नेलेला आहे. पूर्वी क्रेन होती का? काय होतं त्या काळी? काय होतं त्यावेळेस? पण लोक आता काही लोक असा तर्क लावतात की एलियन यायचे म्हणे ते उचलून न्यायला. त्यांच्याकडे तर काय टेक्नॉलॉजी होती हे बघायला पाहिजे. हे सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील. पण त्यासाठी सुरुवातीला आपले संस्कार बघायला पाहिजे, आपली संस्कृती बघायला पाहिजे. जातभेद बघून चालत नाही हो. कुराणमध्ये पण तेच लिहिलेलं आहे, बायबलमध्ये पण तेच आहे, आणि आपल्या गीता, ज्ञानेश्वरी यात पण तेच लिहिलेलं आहे. हा फक्त समजून सांगण्याची पद्धत वेगळी आहे, पण सगळ्यांचं मिनिंग एकच निघतं की जगा. आणि परमेश्वर माना का म्हणतात की माणसाला जर परमेश्वर माना नाही म्हटले तर स्वतःच्या मुलाला सुद्धा मारून खायला माणूस माझ्या पुढे बघणार. हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून विचार करा की आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो. जाऊ की तिकडं कुतुब मिनार बघा, तुम्ही ताजमहल बघा, अजून बरंच आहे इकडं गोल घुमट आपल्या ह्याचा कर्नाटकात काय ते विजापूरचं जवळ आहे, जाऊन बघा सगळीकडं. आपल्या महाराष्ट्रात खूप काय, महाराष्ट्रात तुम्ही लेणी वगैरे आहेत आपले, ते बघून या. सगळीकडे जाऊन आलं पाहिजे. दरवर्षी उठते 3 वेळा देवाला जाते, एकच ठिकाणी तिरुपती बालाजीला जाते, 2 वेळा चक्की करून येते. काय उपयोग आहे?
एकच ठिकाणी सारखं सारखं जाऊन मी ते केस घालून काय उपयोगाचं आहे? म्हणून देव काय करतो, याला गरज नाही म्हणून टकलच करून टाकतो. घरात आल्यावर तेल लावतात, बायको इकडे लावती का तळ पायाला लावती, दोन्हीकडे पण खास आवाज. देव मानण्यावरती आहे, देव आहे तो जाणीवेत आहे, लक्षात घ्या. वामनराव पैंनी सांगितलेलं आहे, जरा वाचन करत चला, पुस्तकं वाचत चला. व्हॉट्सअपवरचं वाचण्यापेक्षा, नवरा बायकोचे जोक, मास्तरांचे जोक वाचण्यापेक्षा ना आपण हे ग्रंथ थोडे वाचले पाहिजे. ग्रंथात मी लिहिलेलं आहे मानवी आरोग्यासाठी काय काय कसं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट खूप काय लिहिलंय. वामनराव पैंनी सांगितलंय की एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला एवढी जरी मदत केली असेल तर त्याची जाण ठेवा, म्हणजे तो परमेश्वर. असं नाही की सगळंच त्याला वाहून घ्यायला पाहिजे, वाहून करायला पाहिजे. कुणालाही असू दे, एवढीशी जाण ठेवा तुम्ही. प्रत्येक गोष्टीची जाणीव पाहिजे. आणि परमेश्वर मंदिरात नाही, जाणीवेत आहे. कुणी जर जाता जाता आपल्याला ताण लागल्यानंतर पाणी दिलं तर जीवदान दिलेल्यातला प्रकार आहे, त्याची जाण ठेवली पाहिजे. आपण त्याचे उपकार काय त्यालाच देऊन करू शकत नाही, पण त्याचे उपकार फेडायचे असतील. अन्य कुणाला ताण लागले असेल तर तुम्ही एकाला पाणी पाजा. प्राण्यांना पक्ष्यांना पाणी पाजू शकतो आपण. उन्हाळ्यात खूप अडचण येते त्यांना. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या. माणसं रिटायरमेंट नंतर म्हणतात आता काय रिटायरमेंट तर काय काम नाही बघा, मग आजार गाठलाच तुम्हाला. काम करण्यासाठी भरपूर आहे, सेवा करत चला. गाडगे महाराजांनी बघा काय केलं, नदीवर जाऊन लोकांना आंघोळ घालायला चालू केली. म्हणजे नुसतं ते शरीर स्वच्छ केलं नाही, उपदेशातून प्रत्येकाची मनं स्वच्छ केली. तर असं आपण वयानुसार आपल्या अनुभवानुसार कुठंतरी आपण सांगू शकतो ना लोकांना. 4 लोक ऐकतील, तुम्हाला सांगाल, तुमचे अनुभव शेअर करता येतील आणि तुम्हाला छान तुमचं शरीर राहील. कारण ब्लेसिंग मिळतात. काय कमवायचं आहे तर ब्लेसिंग्स कमवा, पैसे कमवू नका. नाहीतर साठवून ठेवला पैसा तो कधी राहत नाही. नाहीतर मोदी साहेबांच्या परत डोक्यात येतंय आणि आज रात 12 बजेचे म्हटलं की साठवलेला अवघडच आहे. काय बरोबर आहे हो, काय ना काय उपयोगाला आला का साठवलं. आज रात 12 बजेचे 1500 रुपये की नोट नया कागज बन के रह जाएंगे म्हटल्यावर झोपेच्या गोळ्या 2-2 खाऊन आणि झोपेच्या गोळ्या 2-2 खाऊन लोकांना झोप लागेल ना. साठवून ठेवलेलं काय करायचं, साठवून ठेवू नका. सरकारला टॅक्स भरा, देश सुधारायला पाहिजे. फॅसिलिटीज आपल्याला मिळतात, आम्हीच शिव्या घालतोय. रस्त्याला खड्डे किती आहेत, काय किती आहेत. अहो टॅक्स जर सगळ्यांनी भरला तर सोन्याचा पत्रा मारतील रस्त्यावर. ते करायला पाहिजे. तर विनंती आहे, ते चला राजकारणात मी काय नाही, मला काय जायची इच्छा पण नाही. पण तुम्हाला सांगतो, विनंती करतो की आजपासून मानसिकता करा की मला आजपासून औषधमुक्त व्हायचं आहे. नाही औषधं खायची, हे तुम्ही डोक्यातून काढा बरं का. असाल शरीरातून काढायसाठी थोडंतर संजीवनी आहे, एवढंच सांगतो. कधी काय वाटलं डोकं जरा शांत करायचं आहे, आमच्या इकडे गगनबावड्याला येऊन राहा. झोपड्या वगैरे आहेत बघा, मस्तपैकी नॅचरल आहे. विशिष्ट प्रकारचं गवत आहे त्याच्यावर, ज्या गवतामुळे तुम्हाला अजिबात गरम होत नाही. तिथं बघायला गेलात तर तुम्हाला बऱ्यापैकी गाईच्या शेणानं सारवलेल्या, ते पण गोमूत्र तूप घालून सारवलेल्या भिंती आहेत. त्याच्यामुळे मच्छर वगैरे आत येणं, कुठले कीटक आत येणं ते काही शक्य नाही. कारण तुम्ही पण माझं ऐकलं असाल तर बघा, गोमूत्र, शेण, गाईचं शेण आणि तूप हे जर मिक्स करून जर एखादी तुम्ही जर हे तयार केलात, कॅन्डल तयार केलात किंवा एखादं समजा काय ते धूप तयार केला, ते जर संध्याकाळी घरात लावलात तर कम से कम आपल्याला म्हणजे संध्याकाळचं वातावरण कसं असतं, ऑक्सिजन कमी व्हायला लागलेला असतो. त्यामुळे संध्याकाळी थकवा लोकांना जास्त जाणवतो. तर ते कारण कामावरून आलो, काय झालं, दमलोय, थकलोय, अंगदुखी हे ते जे आहे ना, की एक जर समजा तुम्ही धूप लावला तर सगळं निघून जाते. कारण ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि जिथं ऑक्सिजन असतात तिथे कीटक फार कमी असतात. म्हणून दिवसाची कीटक फार कमी असतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील, तिथं पण मिळतील. तिथं साधं राहणं, साधं खाणं, तुम्हाला नॅचरल कसं असतंय ते सगळं तुम्हाला तिथं खायला प्यायला मिळेल. प्लस तिथं तुम्हाला बऱ्यापैकी वनस्पती ज्या आहेत, कोणत्या वनस्पती कशावर चालतात, लहान मुलांनी किती खायच्या, मोठ्यांनी किती खायच्या, वयस्कर लोकांनी किती खायचं, हे सगळ्याचं प्रमाण तिथं सांगितलं जातं. अशा पद्धतीची माहिती ही तुम्हाला मिळते. आणि तुम्हाला जर समजा तिथं राहू दे जायला जमत नाही किंवा तुम्हाला यायला जमतंय पण तुमच्या भागातल्या लोकांना, तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना जर कळवायचं असेल, ते जर तुम्हाला वाटत असेल की बाबा चला सगळ्यांना, आपल्या इकडल्या गावच्या लोकांना, आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना कळावं असं वाटत असेल
तर तिथं नाव नोंदणी करा. तुम्ही तुमचा जिल्हा फक्त सांगा. आम्हाला तिथं आल्यानंतर आर्थिक सहकार्य बिलकुल नको आहे. जे काय असेल, हॉल असू दे, एखादं ग्राउंड असू दे, त्याचं भाडं काय असेल, तिथला राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च आमचा आम्ही बघतो. आम्हाला 1 रुपयाची अपेक्षा नाही आणि कुणी देऊ पण नाही, कुणी देऊ नये. आम्ही स्वखर्चानं येऊन तिथं तुम्हाला त्या ग्राउंडवरती सगळ्या वनस्पती आम्ही छोट्या छोट्या केलेल्या आहेत, त्या छोट्या वनस्पतींची माहिती, की वनस्पती कोणती आहे काय. कारण आता इकडं आमच्या इकडे पेरू म्हणतात, तिकडं जर दुसरीकडे गेलं तर जाम वगैरे काहीतरी म्हणतात. म्हणजे वनस्पती तीच आहे, गुणधर्म तेच आहे, पण बदललंय का काय. पण ती वनस्पती आम्ही पेरू सांगितलं तिकडे कळत नाही, आणि तिकडे जाम म्हटलं की इकडे कोणाला कळते, काय समजत. मग ती वनस्पती कोणती आहे काय, तुमच्याकडे त्याचं नाव काय, आम्हाला पण त्याची माहिती मिळेल ना. बाबा आमच्या भागात अमुक म्हणतात, आमच्या भागात तमुक म्हणतात. आता दगडीपाल्याला 1000 नाव आहे. दगडीपाला कोण कुटकुटी म्हणते, कोण गुडगी मोडी म्हणते, कोण कंबर मोडी म्हणते, कोण हाराचा पाला म्हणते. तर असं वेगवेगळी नाव आहेत ना. तर ही वनस्पती तुमच्या भागात आणून आम्ही तुम्हाला ती फ्री ऑफ कॉस्ट तिची माहिती सगळी सांगू. ती कशावर चालते, काय चालते, किती खायची, किती नाही, ते सगळं आम्ही तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही इथं काय करायचं, की तुमचा जिल्हा सांगायचा आणि तुम्ही त्यानुसार सांगायचं की बाबा आम्ही यात इंटरेस्ट आहे. तिथं आल्यानंतर ना आम्हाला काय होतं की मॅन पॉवर कमी पडेल. आम्हाला काय पाहिजे, 3 दिवसाचा आम्ही ते कॅम्प घेऊ. त्या 3 दिवसाच्या कॅम्पमध्ये तिथल्या लोकांना सुद्धा आम्ही भेटू, तिथल्या लोकांना माहिती सांगू. काही लोकांच्या अडचणी असतात, काही लोकांना इथंपर्यंत यायला जमत नाही, आम्ही तुमच्यापर्यंत येतो. ह्या वनस्पतींच्या माहिती घेऊन काय काय घरगुती उपाय, काय काय कसं कसं करायचं, रेसिपीज कशा कशा करायच्या आणि कोणत्या आजारावर काय खायचं, किती खायचं, याचं सगळ्याचं प्रमाण किंवा व्यायामाचे काही ठराविक प्रकार असतात, हे सगळं आम्ही दाखवू तिथं तुम्हाला. 2-3 दिवसामध्ये फुल ट्रेन. म्हणजे कुणाकडे जायची गरज नाही, माझ्याकडे सुद्धा यायची गरज लागणार नाही तुम्हाला. तुमचं तुम्ही डेव्हलप व्हा. आणि हे मी करण्याच्या पाठीमागचं कारण एकच सांगतो. कसं आहे, आज बघायला गेलं तर आपला भारतीय संस्कृती म्हणजे स्त्रीला साडी का नेसवली जायची, साडीतच स्त्री सुंदर का दिसते, किंवा साडीमध्ये काय म्हणजे शारीरिक काय गोष्टी आहेत आपल्या हेल्थ वाईज, तर त्या काय असतात. पूर्वी काष्टावाल्या बायका असायच्या बघा की त्यांचं पोट कधी जास्त सुटलं, कुठल्या बायकांचं दिसलंय का, जात्यावर दळायच्या, भांगलायला बसायच्या. आता जीन्स पॅन्ट आल्यानंतर खुर्चीवर बसायला येणं, खाली काय बसतात मांडीवर, खुर्चीवर सुद्धा मावत नाही, बसत नाही. हे कशामुळे चाललंय, काय चाललंय, हे सगळ्याचा अभ्यास, हे संस्कृती संस्कार वाचा आणि ते आचरणात आणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय घ्यायचं असेल, खायचं असेल तर ते आयुर्वेदिक घ्या. आयुर्वेदिक खा, नो साईड इफेक्ट, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, हे जगजाहीर आहे. आणि हा आयुर्वेद आपल्या भारताचा आहे. आपण आपल्या भारताच्या काही गोष्टी आपण नको का जपायला. माणसं किती लोक सांगतात किल्ले बांधा, किल्ले जपा, हे करा ते करा. अहो हे आयुर्वेद जपा मी सांगेन. आयुर्वेद पण गरजेचं आहे मानवी आरोग्यासाठी. आयुर्वेदात साईड इफेक्ट नाही आणि सगळं नॅचरोपॅथीमध्ये निसर्गात सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही घ्या, फुकट आहेत. तर हे घ्यायला पाहिजे. आयुर्वेदिक खावा, आयुर्वेदिक राहा. बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात, हां आयुर्वेदिक दुकान आहेत कुठे. अहो तुम्ही घेताय कुठे, तुम्ही घ्यायला चालू करा, दुकानं व्हायला चालू होतील. तुम्ही घेतला नाही तर मग नाही होय करणार, म्हणून घ्यायला चालू करा. आयुर्वेदाला तुम्ही माना आणि आयुर्वेद हे करा. तुम्ही विचार करा, सगळ्या गोष्टींचा विचार करा, हसत खेळत राहा, आनंदी राहा. आयुष्य परत परत नाही आहे. आणि 1-2 गोष्टी सांगणार मी जाता जाता फक्त, की सध्या वाढतं आजारांचं प्रमाण तर आहे. हजारो प्रकारचे आजार सुरू झालेले आहेत, हजारो प्रकारचे. आणि हे मानवालाच सगळ्यात जास्त आहे. कारण मानव कसं आहे, निसर्गाच्या विरोधात जातो डायरेक्ट. निसर्गाच्या विरोधात काय असेल, वृक्षतोड मानवानंच केली, इतर प्राण्यांनी पक्ष्यांनी नाही केली. उलट त्या झाडांवरती बसणं, घर बांधणं, त्याच्यावर राहणं, त्याच्यापासून अन्न निर्मिती झालेली ती खाणं, हे इतर प्राणी पक्षी करतात. पण आमचं मात्र ते नाही. आम्ही ते सगळं तोडूनच सगळं बघायचं. त्यामुळे सगळं आपला आयुर्वेद, आपला निसर्ग संपत चाललाय. हा वाचवा. आणि तुम्हाला सांगतो काय करायचं, 2 गोष्टी. त्यामुळं आजारांचं प्रमाण वाढतं आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढायला लागलं. तर किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे.
जास्त करून ना शुगरचे जे पेशंट आहेत ते बसायला जागा तर इथं जागा आहे खुर्ची आहे या बसायला या 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 आत या तर दोन गोष्टी लक्षात ठेवायचे किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढायला लागलंय आणि हे शुगरच्या पेशंटला सगळ्यात जास्त ह्याचा इम्पॅक्ट होतोय बरं शुगरच्या पेशंटच्या पुढे जाऊन किडन्या फेल जाण्याचं प्रमाण माझ्या इथं जर बघितलं तर ते प्रमाण जास्त आहे म्हणून तर शुगर बीपी हे थोडंसं आपण कशा पद्धतीने आपल्याला टाळता येईल आणि कशा पद्धतीने बाबा नैसर्गिक उपचार करून आयुर्वेदिक औषध असतील किंवा आयुर्वेदिक उपचार करून आपल्याला हे कसं काढता येईल एवढं फक्त बघायचं आणि कायमस्वरूपी निघू शकतं मी सांगितलं ना खूप लोक आहेत माझ्याकडे ज्यांनी औषधं बंद केलेली आहेत खूप लोक आहेत पण तुम्हाला एक विनंती करून सांगतो की हे आयुर्वेदात कसं करायचं आता किडनी फेल गेली आहे त्यांना ठीक आहे आपण काहीतरी करूच पण आपल्याला आपली किडनी फेल जाऊ नये असं जर वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते किडनीची काळजी घेणे जास्त उष्ण पदार्थ किंवा जास्त असे फास्ट फूड जंक फूड हे थोडंसं टाळायला पाहिजे औषधं टाळायला पाहिजेत मेन म्हणजे सगळी आणि जे काय ते नॅचरल घ्यायला पाहिजे आता किडनी आपल्याला कमीत कमी वर्षातून 2 वेळा तरी क्लीन करायची असेल किंवा स्वच्छ ठेवायचे किंवा काय प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल तर बघा ते कांद्यामध्ये आपल्याकडे आहे दगडीपाला आहे बरीच वनस्पती आहेत पण दगडीपाला म्हटलं तर मगाचाच प्रॉब्लेम आहे बघा की प्रत्येक ठिकाणी नाव वेगवेगळं आहे कांदा हा सगळीकडं माहिती आहे म्हणून कांदा छोटासा कांदा घ्यायचा चिरायचा 2 ते 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे उकळून 1 ग्लास करायचं पाणी आणि पाणी गाळून घ्यायचं आणि हे पाणी प्यायचं सलग 5 ते 7 दिवस करायचं 6 महिन्यातून एकदा करा वर्षातून करायचं असेल तर 15 दिवस करा 6 महिन्यातून करायचं असेल तर 5 ते 7 दिवस करा परत 6 महिने तुम्हाला कुठल्याही प्रकारे मागं वळून बघायची गरज लागत नाही पण हे करत चला सध्याचं दूषित वातावरण बघितलं तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती म्हटलात किंवा भयानक आजार जर म्हटला तर तो आहे कॅन्सर 4-5 वर्षापूर्वी बघितलं तर 100त 2, 3, 4 लोक असायची कॅन्सरची आज माझ्या इथं जर तुम्ही कोण बसायचं असेल तर बसून बघा दिवसभर 100 लोकांच्या पाठीमागं 20 ते 30 लोक कम से कम 20 लोक ही कॅन्सरग्रस्त येतात 20 लोक आणि जास्तीत जास्त 30 म्हणजे 20 ते 30 दरम्यान म्हणजे 25% धरून चालू 25% पेशंट हे कॅन्सरग्रस्त आज माझ्याकडे येतात आणि मला असं वाटतं 25%वरती आता रेशो कॅन्सरचा चाललेला आहे काय करायचं म्हणून काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या त्याच्यासाठी स्वतःवरती भरोसा ठेवा स्वतःचं आरोग्य स्वतःच्या ताब्यात ठेवा खाण्यापिण्यावरती तुम्ही बरोबर ते डाएट करायचं नाही ना तर डाएटच्या नावाखाली माणसं उपाशी मारतात सकाळी खायचं त्याच्यावर संध्याकाळी खायचं दिवसभर गॅस पोटात तयार करत बसायचं असं धंदे करू नका हे काय उपयोगाचे नाही आयुर्वेदात सांगितलं दर 2 तासांनी थोडं खायचं पोटाला ताण पडेल एवढं कधीही जेवायचं नसतं आमच्या इथं काय करायचं फक्त भरायचं जेवण चांगलं असेल ताण पडू दे नाही तर ते फाटू दे ते कोंबायचं जातं महाप्रसादाला गेल्यानंतर एक्स्ट्रा जेवणे कार्यक्रमाला गेल्यानंतर एक्स्ट्रा जेवणे घरात एवढं शिल्लक कुठे ठेवायचं म्हणून ते जात नसलं तरी खाणे तर त्याच्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात कुठलीही गोष्ट अति चांगली नाही म्हणून अति कुठलंही करू नका तर दर 2 तासांनी थोडं खायचं एनर्जी टिकून राहते तब्येत जास्त सुटत नाही चरबी जास्त वाढत नाही शरीराला गॅरंटी लागली ना की दर 2 तासांना आपल्याला काहीतरी खायला मिळतंय आपल्याला ते इंटेक मिळते आपल्याला एनर्जी मिळते दर 2 तासांनी तर शरीर मग चरबी साठवायला बघत नाही पूर्वी लोक 4 वेळा जेवायची दिवसातून मी स्वतः जेवत होतो 4 वेळा पूर्वी आता ते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा होणार ते ठराविक एजनुसार करायचं असते पण त्याला पण प्रमाण आहे त्या गोष्टी करायला लागतात पण हे दर 2 तासांनी थोडं खात राहायचं तर आणि तरच तुमचं आरोग्य चांगलं राहणार त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो व्यायाम योगा करा शक्यतो करून जिम करू नका चालणं जास्त करा जिमपेक्षा डोले शोले नसले तर चालतील पण तुमचं शरीर स्लिम राहिलं पाहिजे झटकन बसता आलं पाहिजे झटकन उठता आलं पाहिजे बघा नाहीतर उठताना ते 3 फेऱ्या मारून करून उठायचं काय उपयोग नाही त्याचा बसताना असं गोल फिरून बसायचं देवाला नमस्कार करायचं बसताना असं करून बसायचं त्याच्याकडे हे करून काय उपयोगाचं आहे
बघा की फिरल्याशिवाय बसायला येत नाही, असा पाय घालून असं करून असं धरून बसवायचं माणसाने. असली मरण का झाल्यात खरं सांगा. नाही काय ते देवाला पण प्रश्न, नमस्कार करायला का काय दुकान दाखवायला काय समजायचं, काय उपयोगच नाही काय. त्यांना पण त्रास आहे, देवाला पण त्रास आहे, बघणाऱ्याला पण त्रास आहे, घरच्याला त्रास आहे, बसता येत नाही, म्हातारीला उठता येत नाही, काय उपयोग आहे. शेवटपर्यंत बघा चकाचक शरीर राहिलं पाहिजे. देवाला देताना शरीर आपल्याला चांगलं दिलं नाही ते चांगलं टिकतं. आता जन्मता शुगर, जन्मताच ते चष्मा, आत काही चष्म्याचं दुकान आहे का काय पोटात कोणा स्टॉप, बाहेर आलं की दिसायचं पण डॉक्टर म्हणतात त्याला दिसत नाही. ते शिंबूड नंतर येतो चष्मा आधी येतो, त्याला काय सांगायचं. त्याला तोंडातून घालायचं, नंतर आधी इन्शुलिन द्यायचं, टाईप 1 शुगर. ही असली परिस्थिती आज आपल्यामुळेच आहे. या त्याला खुर्ची द्या बसायला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो मी, पाया पडतो सगळ्यांच्या, की शरीर स्वच्छ राहतंय, चांगलं राहतंय, पण त्याच्यासाठी त्याला चालणं खूप गरजेचं आहे, व्यायाम खूप गरजेचा आहे. वय किती? 62. यांच्या ते माझ्यात 7 वर्षाचा फरक आहे. 7 वर्षांनी होईल ना मी असं. सर 70 शाबास, काय आवाज वाटत येते का? हा तेच आम्ही आहेत काढायला, तुम्ही काय टेन्शन आम्ही नाही खरंच आहे. किती लोक आलेत सोबत? गाडी आणल्या ना? एकटंच घेऊन आलाय ना? तिथे पेशंट एक आहे ना, सोबत चिच्चर तुम्ही जर आले तिघांचा दिवस खराब करून आता काय उपयोग. म्हणजे सॉरी माफ करा, आता असंच विचार चालला होता, असंच बोलत होतो तुम्ही. गुडघे दुखी, कंबर दुखी, देवाला नमस्कार करता सुद्धा असं बसताना ते देवासमोर असं करायला बसतात माणसं. काय करायचं ते देवाला? कुठं आशीर्वाद द्यायचा त्यांच्या हात कशावर ठेवायचा? तर नमस्कार केला देवाला, देवाला असा हात ठेवणार तर तुम्ही असं हात ठेवणार. गाडीवर जाणाऱ्या मुली सुद्धा 2 मिनिटं थांबून दर्शन घ्यावं, नाहीतर काय असं काय नसतं. जाता जाता दिसलं की तिकडे बघत असं असतं. मुलींची फार गंमत असते खरं सांगायचं. लिपस्टिक लावतात बघा, ढकलं पडायचं, जाडच्या जाड लिपस्टिक लावायचं. हसताना किती जरी आत्ता जरी उकळी फुटली तरी हसताना बर्गर खाताना मगरीसारखं तोंड बसत, त्यावेळेस दमलं पडलं तर चालेल. चला तर आपण आलो एका गंभीर गोष्टीवरती. म्हणून खरंच बघा की आता हे दादा यांच्यासोबत आलेले 3 लोक, सगळ्यांचा दिवस आज गेलाच ना. त्यापेक्षा कुठे तर फिरायला गेला असता, त्यांनी पण एन्जॉय केला असता, तुम्ही पण केला असता. असं आहे. काय काम करत होता तुम्ही? ड्रायव्हिंग करत. किती वर्ष केली? 50 वर्ष. वयाच्या 12-13 वर्षापासून गाडी चालली. तर कसं आहे, सगळ्यात महत्वाचं आता ते सांगतो मी. कॅन्सरवरती आलो होतो, तर कॅन्सर होऊ नये याच्यासाठी खबरदारी घ्या. चालणं भरपूर पाहिजे. किरकोळ गोष्टीसाठी गाडी काढत बसू नका. चाला, फिरा आणि जे काय ते नॅचरल लाईफ जगा, नॅचरल हे करा. काय होते माहिती का? हळद माहिती आहे तुम्हाला? ऑर्गॅनिक हळद घ्यायची, सेंद्रिय. हरभऱ्याच्या डाळी एवढी पोळी करायची, जिभेवरती ठेवायची. आता काल एकाने विचारलं पोळी कशी करायची, त्यात पाण्याचा थेंब टाकला की त्याची गोळी फुटते. पुण्यात मला कळत नाही, पुण्यातून मला बरेचदा फोन येतात. एकदा मी ते नाकातलं हाड कसं घालवायचं त्याच्यासाठीचं नाही फॉर्म्युला सांगितलं, पण तो काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवून नाही. मला एकदा रात्री फोन आला आणि मला म्हणाले, अहो ते काचेचे बॉटल कुठे मिळेल? मी काय विचारलं म्हणतो अंगारगोळा जातो का मी? कुठे मिळतात? पुण्यात कुठे मिळतील मला काय माहिती ना, कुठे मिळत
सांग एक विचारायचं होतं म्हणलं काय तर ह्याची आई चालतंय का दारूची आई चालतंय का स्वच्छ खळबळून धुवून घेणी ठेव म्हणलं आता काय सांगू प्यायला चालतंय म्हणलं तर नाकात घालायला औषध आता काय सांगायचं त्याची आई चालते का विचारायसाठी रात्री फोन केला होता म्हणून मी 9 नंतर फोन करू नका म्हणून सांगतो होता आता ऑफिस टायमिंग झालंय 9 ते 5 पण तेव्हा मात्र मी फोन उचलतो कधी आला तरी फोन उचलायचे तर असे फार गमती जमते एकदा कोण शाणा एक जण पाहुण्यांच्याकडे गेला होता जेवला खाला आणि रात्री 12:30 पावणे 1 वाजता मला फोन केला मला वाटतं काय मी आपण उचलला म्हणजे हॅलो हां बोला की म्हणल्यावर म्हणाले अहो मी अमुक बोलतोय असं अमुक ठिकाणावरून ते पाहुण्यांच्याकडे जेवायला होतं तुमचं नाव निघालेलं आणि ते चिमटभर मीठ खाल्यावर डोकं तू काही थांबतंय का नाही खरं सांगा मी म्हणते थांबतंय की आमच्या पाहुण्याची पटणं जरा सांगा तुम्ही पाहुण्यांच्याकडे फोन दिला त्यांना सांगितलं होय म्हणलं पुन्हाच दुखायला लागलं काय दुखायला नाही दुखायला लागलं नाही पण दुखायला आल्यावर खाल्लं तर चालतंय पण जेव्हा दुखत तेव्हा करणं रात्रीचं म्हटलं 12:30 पावणे 1 वाजता म्हणलं माझं का डोकं दुखवायला लागलं म्हणजे असं पहिलं होतं ठीक आहे चला तर ती गोळी खायची निरगुडीच्या पानांचा रस पाव चमच्यापेक्षाही कमी घ्यायचा 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी कम से कम तो घ्यायचा त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं हे जर केला आणि चालणं भरपूर ठेवलात योगा केला बघा योगा शिकवायला खूप लोक सकाळ सकाळी येतात म्हणजे खरंच ते वैयक्तिक काय किंवा बाकीच काय माहीत नाही पण बाबा रामदेव बाबा सुद्धा सकाळी सकाळी योगा शिकवतात आपल्याला काय हरकत आहे काय चुकीचं सांगतात का करायला काय हरकत आहे आपल्याला करायला पाहिजे योगा करा तुम्हाला त्यांचं ऐकायचं नसेल तर तुम्हीच बघा कुठं तरी पुस्तकं आहेत टी व्हीवरती बरेच चॅनल्स आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं मिळते योगा करा व्यायाम करा औषधं खाऊ नका घरगुती उपाय पण जास्त करायच्या मागे लागायचं नाही काय होत असेल तर करा नाहीतर होत नाही तरी पण करायचं प्रिकॉशनसाठी 2-3 गोष्टीसाठीच करायचं प्रिकॉशन किडनी फेल जाऊ नये म्हणून घ्यायचं कॅन्सर होऊ नये म्हणून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्याच गोष्टीतून जर आपल्याला जर म्हणजे ओके राहायचं असेल तर वर्षातून कम से कम एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करून घ्यायला पाहिजे तुम्ही लोक काय करता माहिती का किती लोक करता हो दर वर्षाला सर्व्हिसिंग करतात आहे का कोण दरवर्षी करतात किती वेळा केले आजपर्यंत 2-3 वेळा वय किती 54 वयात पहिलीच्या मी म्हणतो पहिलं तुम्ही 20 वर्ष सोडूनच द्या 24 वर्ष सोडून द्या उरलेलं ह्याच्यात सांगा की 30 वर्षात 3 वेळा ॲक्च्युली कसं असतंय की पहिलं लहानपण सोडूनच द्या सगळ्यांचं पण जसं आपल्याला करायला लागतं तिथून पुढं तरी वर्षाला करायला पाहिजे दरवर्षी 54 वयात त्यांनी 3 वेळा केलं बाकी कुणाचाही हात वरती आला म्हणून आजारांचं प्रमाण वाढतं आपण 50,000ची गाडी घेतोय त्याचं सर्व्हिसिंग करतोय महिन्याच्या महिन्यात पण आपलं अनमोल शरीर आहे त्याचं नाही त्याचं का सर्व्हिसिंग करत मग का आजार होऊ नये उष्णता वाढते पित्त वाढते झोप लागत नाही ह्याला कारणं तीच असतात जी माणसं बसल्या बसल्या असं करतात ना ह्याला पित्ताचा त्रास असतो ऍक्च्युली तो पण त्यांचा दोष नसतो सांगतो मी युट्यूबवर बघितलं तरी चालतंय मराठी वैद्य चॅनल आहे त्याच्यावरती सगळं आहे ते बघा नसेल तर तुम्हाला इथं लिहून देतील इथं त्या मुली बसवलेल्या आहेत त्या तुम्हाला ते सरळ लिहून देतील आता तोंडी सांगितलं तुम्हाला लक्षात राहील का त्याच्यापेक्षा तिथं लिहून घ्या त्या इलाज सांगायला इलाज लिहून द्यायला आहे त्या मुली समजून सांगायला तिथं लिहून द्यायला आहे त्यांच्याकडून घ्या हे दिदी त्यांना दे करते लिहून नाकातले हाडाचं वगैरे सगळं देतात करून सगळी सोय केलेली आहे सगळी सोय केलेली आहे म्हणजे त्याची नाही नाहीतर म्हणणार सगळी सोय केली म्हणल्यावर कोण कोण सकाळ सकाळी चालू असते म्हणणार आमचा भाग काय सांगू शकत नाही तर ते जे असते ना त्यांचा दोष नसतो ते पित्तामुळे काय होतंय की शरीर मळमळलं जातं आणि आळस भरला जातो मग त्यातून वाद वाढणं मग हाडांचं दुखणं डोकेदुखी मान अवघडणे ह्या गोष्टी पित्तामुळे होतात गुडघेदुखीचा त्रास सुद्धा पित्तामुळे होतो माहिती आहे पित्त खूप दिवस राहिलं तर त्या हाडांच्या मध्ये आपल्याला गुडघेदुखी कंबरदुखीला त्रास द्यायला लागतो स्त्रियांनी कंबरदुखीसाठी खसखस खायची 1 चमचा रोज 15 दिवसात कमी होते
आणि तिथून पुढे जर थोडे दिवस केला तर अजून तर कायमचं निघून जाते. पुरुषांनी मात्र पांढरे तीळ खायचे, हाडं मजबूत होतात, मोडत नाही, तुटत नाही. हातावरून फॉर्च्युनर गाडी गेली आहे माझ्या, तरी पण मोडलेलं नाही. मी बघितलं तर तुम्हाला सगळं शिलाई मारलेलं दिसेल. त्या टायरचं माप घ्या, याचं माप घ्यायचं, बरोबर सेम असं. पण त्याच्या बाजूला कुठं फाटलं नाही, जेवढ्यावर गेली तेवढ्यावरच दोन्ही चाकं गेली होती. म्हणजे हाडं मोडलेलं नाही, त्याला मजबूत आहे. पांढरे तीळ खायला जातो, त्याला जरा राहायला लागते व्यवस्थित. औषधं खात नाही, ते खातो. तर चला अजून खूप काही गोष्टी आहेत. तर हे जर तुम्हाला वाचायचं असेल, कॅन्सरपासून लांब राहायचं असेल, योगा, चालणं, प्रत्येकानं कम से कम 3 किलोमीटर तरी सकाळी चालायलाच पाहिजे. बरीच लोक म्हणतात आम्ही दिवसभर चालत असतो, त्याचा उपयोग नाही, कामासाठी चाललेला उपयोगच नाही. मानसिकता करायची की मला ह्यातनं असं करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, मला ह्यातनं बाबा रोगमुक्त व्हायचं आहे, हे करायचं, चालायचं. आणि वर्षातून एकदा तरी कम से कम बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. बॉडी सर्व्हिसिंगला 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तो पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन करा. वमन, बस्ती सगळं देतात ते. 14,000 रुपयाच्या पुढे पॅकेजेस असतात. 7 दिवस त्यांच्याकडे राहायला लागतं. पण ठीक आहे, चला 7 दिवस वर्षातले जरी काढले तर बाकीचे दिवस तरी तुम्ही वर्षभर चांगले राहू शकता. आणि जर घरात जास्त माणसं असतील, प्रत्येकी 14,000 परवडत नाही आपल्याला, पण त्याच्यापेक्षा जर समजा आपण घरगुती इलाज केला तर 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी उशाला घेऊनच झोपायचं ताक, कुठलं तरी ताक प्यायचं, जितकं पिता तेवढं ताक प्यायचं. 3 दिवसामध्ये बॉडी फुल सर्व्हिस, काही करायची गरज लागत. तिथून पुढं वरण भात भाकरी खात असेल, 8 दिवसानंतर तुम्ही तुमचं रेग्युलर फूड खाऊ शकता. पण वर्षभर परत बघायचं काम नाही. वर्षातून 2 वेळा केलं तरी चालतं. पण काही लोकांना विकनेस येतो, चक्कर येते, भीती वाटते. आणि जर असं जर काय वाटत असेल तर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे सुजीवनी लिक्विड. वर्षातून एकदा घ्यायचं. याला पत्ते पाणी नाही, घेण्याची पद्धत सोपी आहे. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 टोपण आणि थोडीशी पावडर मिक्स करायची, पावडर पण असते त्याच्यासोबत मिक्स करायची. चवीसाठी जर समजा तुम्ही साखर मीठ घातला तरी सरबत पिल्यासारखं लागतं. दिवसातून एकदाच अनाशीपोटी प्यायचं. पिल्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही, अर्ध्या तासानंतर तुम्ही काही खाऊ पिऊ शकता. एवढं एकदा जरी केला वर्षातून 15 दिवस तरी भरपूर आहे. बस परत काय करायची गरज लागत नाही. पोट्यातली बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, सगळं पोटा साफ होत नाही. बरेच लोक पोटा साफ होत नाही म्हणून मोबाईल घेऊन जातात तिकडे. काही लोक पूर्वी तर ते इंडियन टॉयलेट कधी टाकून आलेले आहेत मोबाईल, बटनाचा मोबाईल. असं सुद्धा बऱ्याचदा झालेलं आहे. तर तिकडे मोबाईल घेऊन जाऊन तिथं व्हॉट्सअपवरती काय तुम्हाला मेसेज पाठवायची गरज नाही. जे पाठवायचं ते पाठवायचं, पटकन बाहेर यायचं. त्याच्यासाठी मोबाईल घेऊन जातात. काही काय सांगायचं, गमती जमती असतात. तिथं काहीतरी डाउनलोड करत बसायचं. जे डाउनलोड रात्री केले ते सेव्ह करून हे बाकीचं काय नाही. आणि खरंच एवढं वर्षातून एकदा विनंती करतो, सर्व्हिसिंग करा आणि डोक्यातून आजार काढा. शरीरातून बघा ऑटोमॅटिक निघून जातील. रोज रात्री झोपताना नुसतं म्हणलात ना हो मी ओके चला मला काय होत नाही, बघा कशी छान झोप लागते. सकाळी मोबाईल सुरू करायच्या अगोदर पोटाचा कशाला औषधं घ्यायची आणि मग हे वाढत नाही उंमत त्याच्यात. म्हणून व्यवस्थित राहा, हसत खेळत राहा. आयुष्य परत परत नाही. आनंद जेवढा वाटाल तेवढा वाढतोय, दुःख जेवढं वाटाल तेवढं दुःख वाढतं. काय वाटायचं ते आपण ठरवायचं. आणि आपल्या तोंडाकडे बघितल्यावर 4 लोकांना बरं वाटावं असं तोंड असायला पाहिजे. ते मेकअप केलेलं नसावं. काळी सावळी व्यक्ती आहे पण हसत खेळत असते, कशी भारी वाटते. एखादं बोरं पान आहे तोंड गिलावा केल्यासारखं, काय उपयोग आहे, सारवल्यासारखं तोंड आहे. तोंडात मीठ ठेवल्यासारखं एक जण काय वाटत, काय उपयोग असतं. घरी भांडून आलंय का काय असं एकेकाचं तोंड असतं. रागात असतं बघा काय लोक, काय बघितलं तर असं. मुलं सुद्धा अभ्यास करत नाहीत, घाबरतात घरात. मुलं सुद्धा काय आता काय म्हणते का काय म्हणते, घरातनं बाहेर गेले की म्हणून बरं झालं. म्हणजे आपल्या मुलांनी सुद्धा आपल्या घराला येऊ नये काय, आपण घरी येऊ नये असं आपल्या मुलांना वाटलं नाही की आपलं संपलं. बघा मुलांनी 100 वेळा फोन केला पाहिजे, कधी येणार आहे, कुठं आहे कुठं आहे म्हणून. नाहीतर एक एकदा तोंड बघितलं का, बस स्टॉपला आपण जर कधी उभारलो, एक जण असं असते बघा त्याचं तोंड बघितलं रागच येतो. काय आपल्याला त्याचा काही संबंध नसतो, तरी सुद्धा एखाद्याचं तोंड आयुष्यात बघितलं ना एकेकाच असते बघा. आता सकाळ सकाळी याचं तोंड दिसलं बघा काय दिवस चांगला झाला. आपली तिथून मानसिकता असते. एखादं महत्वाचं काम असेल तर आपण उद्यावर ढकलतो, दुसऱ्या दिवसावर ढकलून परत जातो. आता हे आठवत गेले, मांजर गेलेलं परवडतं तर हे गेलेलं परवडतं. असं तोंड असल्यानंतर काय म्हणणार. पण असं तोंड ठेवायचं नाही, व्यवस्थित असंच केलं राहायचं. अहो नवरा बायकोचं आता पण खूप चांगलं असतं, पुरुषांना सुद्धा भारी असते. कसं तरी जेवण करून एक दिवस चांगलं केलं म्हणायला काय बिघडते. आपण
ती शेजारीने कधीतरी भाजी दिली की नाही तिचं कौतुक करत असतं. एक नंबर जेवण करते, रोज करून घालते तिचं कधी करून. पण ती पण दुसऱ्या दिवशी मुद्दामूनच मीठ जास्त टाकते, नाहीतर तिखट जास्त. असा घाम सुटला पाहिजे ना, नाकातून शेवट बाहेर आला पाहिजे असं तिखट करते. हा म्हणते माझ्या आजची चव असं तिचं राय गायसारखं करायचं नाही, आहे ना, सुंदर असते. आणि कधीतरी नवऱ्याला पण म्हणायचं भारी दिसतंय बघा की, दुसऱ्या दिवशी केस काळी करून वगैरे लगेच येतं व्यवस्थित. पोट असा हात ओढून कसं दिसतंय, आहे ना. स्वतःला एक टी शर्ट तुम्हाला बरोबर साडी पण घेऊन येते. पण कौतुक करायचं, एकदा आनंद वाटायचं, खुश राहिलं पाहिजे आणि हसत खेळत राहावा. तेव्हा परमेश्वरानं माणसालाच फक्त हसण्याची कला दिली. रस्त्यावर दोन म्हशी निघाले तर हसत्यात, कधी ऐकलंय का? ऐकलंय का? दोन गाढवं निघाल्यात आपण बघितलंय का कधी? म्हणजे हसलं पाहिजे, नाहीतर मग समजून जावं. आता हात असे करायचे, पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याशिवाय टाळ्या वाजवायच्या नाही. रोज मला वैताग असं हात जोडायचे. अगोदर शेजारपाजाऱ्यांची तोंड बघायची कशी आहेत. आता समोर उभारलेल्या लोकांनी बघा कशी तोंड आहे. वाटल्यास एक सेल्फी मारून ठेवावं पडते का. आणि हे फुल स्पीडने टाळ्या वाजायचं, फुल स्पीडने. रोज वैतागलोय मी, माणसांनी पेशन्सच नाही. पूर्ण ऐकून घ्या आणि मग वाजवा म्हणून सांगितलं ना, फुल स्पीडने अशा टाळ्या वाजवायच्या. फुल स्पीड सांगू का, फुल स्पीडने टाळ्या वाजवायच्या. हात असे खसखस खसखस घासायचे, गरम व्हायला पाहिजे. आणि गरम झाल्यानंतर ते चेहऱ्यावरती ठेवायचे. मेकअप गेला तरी चालेल, पाठीमध्ये न्यायचे. केस विस्कटले तरी आहे आमची सगळी सोय आहे, आरशापासून कांगव्यापर्यंत आणि लिपस्टिक पर्यंत. हे मी नाही हो, तर इथं ठेवायचं, वरती बघायचं, नाकाने श्वास घ्यायचा आणि सोडताना असं तोंडातून सोडायचं. सोडत असताना तर तसं मानेवर हात पुढे घ्यायचा. हे समजलं? 1 2 3 4. आवाज आला पाहिजे रेल्वे सारखा. सोळा सोळा जोरात जोरात जोरात. तिघांचा फळा बघून आलाय तुम्ही, सोळा. या फ्रेश वाटलं काय? बरं वाटलं ना? ओके वाटलं काय? आता तोंड बघा, समोर उभारलेल्या लोकांनी प्रत्येकाचं तोंड मिठावर मेकअप कसं दिसायला लागले. नाही खरंच आहे हो, हेच आयुष्य असते. देवाकडे काय मागायचं कळलं पाहिजे. प्रत्येक बरीच लोक पैसा मागतात, कोण काय मागते, कोण 7 पिढीला पुरवलं एवढं मागतंय. एक जण होतं, म्हणलं देवा मला काय कष्ट लावायचे ते लाव, तर मला एवढं दे पुढच्या 7 पिढीने बसून खाल्लं. देव तथाच तू म्हणतात, हे मर मर मिळलं आणि पुढच्या 7 पिढीने बसून खाल्लं. 7वी पिढी भिकेल लागली अशा. पण 7व्या पिढीने ह्याचं नाव लक्षात ठेवायला पाहिजे का नाही? तुम्हाला आहे का तुमच्या 7व्या पिढीचं नाव माहिती? 4थ्या 5व्या पिढीचं, 7व्या पिढीचं माहिती आहे? आपल्या पिढी काय सांग? तुम्हाला तर सगळं मला माहित नाही. 118 काका आहे. 118 काका आहे. 118 काका तुमची फॅक्टरी आहे का? एका घरात 5000 लोक आहेत. ती गाव पुरं पुरं. पण तुमच्या गावात नाव लंका आहे का? रावणाचं एवढं मोठं होतं कुटुंब. तुम्ही परत आलाय ना का? झालं, समजलं. बसा. तुम्ही सांगू असं मी बघतो दादा. आज 10 मिनिटं त्याचं काय ते
पहिल्यांदा माझ्याकडे हिला धुता त्यात आज करतो दुसरं काय नाही. ओके कसं आहे खरंच की मी जाता जाता जोक सांगतो. काय झालं असतंय एक आजी असतात आणि ते इथं बसमध्ये बसतात पुढे उतरतात आणि जाताना कंडक्टरला 2 काजू खायला देऊन जातात. 1 दिवस झालं 2 दिवस झाले 8 दिवस झाले ते आपलं उतरताना 2 काजू त्या कंडक्टरच्या हातात ठेवायचं आणि जायचं. कंडक्टर परेशान झालं सारखं आणि आजी रोज उतरताना मला 2 काजू खायला देते. काय भानगड कळत नाही काय झालं मी नातवासारखा दिसत असेल काय असेल काय कळत नाही म्हणते किंवा माझी धावपळ बघून ही तिकीट म्हणून तिला वैताग येतोय काय मला कळत नाही. मला माझा त्रास तिला बघवत असेल एनर्जीसाठी 2 काजू खायला घेऊन जायचं असेल असं विचार करून कसं झोपतच नाही. एक दिवस म्हणते काय नाही विचारायचं नाही. एक दिवस आजी उतरताना 2 काजू हातावर ठेवताना ते म्हणते आजी थांबा म्हणते रोज उतरताना 2 काजू खायला देत आहे मला कारण सांगा. ते म्हणते असू दे खा बाबा आता कशाला काय नाही मला कारण सांगा म्हणते का मला रोज 2 काजू खायला म्हणजे काय सांगू तोंडात दात नाही चबळून कुठं टाकायचं तुझ्या हातावर. चला या 2 मिनिटात काय असेल ते सांगा. डॉक्टर एक्सपर्ट आहेत. तीर्थ घेतल्यासारखं औषध थोडंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही. परत एकदा विनंती करून सांगतो आणि विश्वास ठेवा भरोसा ठेवा श्रद्धा ठेवा स्वतःवर पण आणि तोडकर संजीवनीवर. डोक्यातून तुम्ही सगळं काढून टाका. आज आलाय ना एखाद्या देवाकडे गेलात तुम्ही तर हात जोडताना काय म्हणतात देवा एवढं टेन्शन माझं घालव आणि तिथं ते टेन्शन टाकून जाता की नाही तिथं पुढं जरा बरं वाटतं की नाही. काय देव काय औषध देतो प्रत्यक्षात आशीर्वाद दिलेला दिसतो. आपली मानसिकता होती पण तशी आज मानसिकता करा की आज इथं आलोय ना आपण बरं होणारच एवढीच मानसिकता करा. 2 मिनिटात काय असेल ते आपलं सांगायचं घ्यायचं सुटायचं आणि बरं झालो हेच आजपासून म्हणायचं. औषधमुक्त व्हा व्याधीमुक्त व्हा. थँक्यू धन्यवाद.